बंदी असतानाही नागपूरसह परिसरामध्ये पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होतो, त्यामुळेच अपघात होऊ नये म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी नागपुरातील बहुतांश उड्डाणपूल अशा प्रकारे बंद करण्यात येतात। नायलॉन मांजा जो आहे तो उड्डाणपुलावर अडकला जातो आणि जे दुचाकीस्वार जातात त्यांचा अपघात होण्याची भीती असते आणि त्यामुळेच अशा प्रकारे हे उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। उड्डाणपुलावर तारसुद्धा बांधण्यात आलेले आहे, परंतु तरीसुद्धा संपूर्ण उड्डाणपूल जे आहे नागपुरातील बहुतांश उड्डाणपूल आज बंद आहे। प्रवाशांना थोडाफार गैरसोयीचा सामना करावा लागतोय, परंतु लोकांचा जीव जाऊ नये, कुठलाही अपघात होऊ नये म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे नागपुरातील उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। हा उड्डाणपूल तुम्ही बघताय हा आदिवासी गोवारी उड्डाणपूल आहे। अशाच प्रकारचे नागपुरातील बहुतांश उड्डाणपूल जे आहे ते बंद ठेवण्यात आलेले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांकडून हे उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर होतो, यावेळेस कडक कारवाई केली जाणार आहे, परंतु अपघात होऊ नये, कोणाला इजा होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय घेत नागपूर पोलिसांनी हे उड्डाणपूल जे आहे ते बंद केले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।